श्री स्वामी समर्थ 8 एप्रिलला येणारी अमावस्या ही सोमवारी असल्यामुळे हिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आणि सोमवार हा महादेवांना समर्पित आहे। सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण महादेवांना प्रिय असणारे हे एक फळ आपल्या घरी घेऊन आलो आणि त्या फळापासून जर काही उपाय केले तर त्यामुळे आपल्यावर साक्षात महादेवांची कृपा ही भरभरून कृपा होत असते आणि महादेवांना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ। त्यामागे एक पौराणिक कथा आहे। अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते। जेव्हा समुद्रमंथन झालं होतं त्यावेळी अनेक रत्न हे बाहेर आले होते आणि देव आणि दानवांनी ते आपापसामध्ये वाटून घेतले होते। पण जेव्हा समुद्रमंथनातून विषाचा कलश बाहेर आला तेव्हा सर्वांना चिंता वाटू लागली की आता या विषाच्या कलशाचे काय करायचे। तेव्हा समस्त विश्वाच्या कल्याणाकरता महादेवांनी या विषाचे प्राशन केले। पण या विषाच्या प्रभावामुळे महादेवांच्या शरीराचे तापमान वाढू लागले आणि त्यामुळे समस्त विश्वाचं तापमान सुद्धा वाढू लागलं। तेव्हा देव आणि दानवांना चिंता वाटू लागली। तेव्हा देव आणि दानवांनी महादेवांच्या डोक्यावर हे धोत्र्याचं फळ अर्पण केलं। तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळीच धोत्र्याचं फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे। जिथे फुलं भेटतात, फुलांचं दुकान आहेत, तिथे तुम्हाला हे धोत्र्याचं फळ भेटून जाईल किंवा तुमच्या घराच्या आसपास जरी धोत्र्याचं झाड असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला हे धोत्र्याचं फळ नक्कीच भेटेल। तर ते आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आणल्यानंतर त्या फळाला आपल्याला धोत्र्याचं जे फळ आहे त्या फळाला आपल्याला स्वच्छ गंगाजलाने धुवून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे गंगाजल नसेल तर त्या पाण्याला आपल्याकडे जे साधं पाणी आहे आपल्या घरातलं जे आपण वापरतो तर त्या पाण्याकडे एकटक पाहत राहा आणि हर हर गंगे म्हणून या पाण्याने हे फळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये एक चमचाभर हळद ही टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे गंगाजल मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि त्यानंतर ही पातळ पेस्ट या धोत्र्याच्या फळाला लावायची आहे। तुम्ही ही पेस्ट करून म्हणजे ओली पातळ पेस्ट करून या फळाला वरून तुम्ही टाकू शकता कारण या फळाला काटे असतात, त्यामुळे इजा होऊ नये म्हणून तुम्ही पातळ पेस्ट बनवून या फळावरती धोत्र्याच्या फळावरती टाकून तुम्ही ही पेस्ट लावू शकता। हा सर्व उपाय करण्या अगोदर आपल्याला आपल्या घरातील देवपूजा सुद्धा अगोदर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे। त्यानंतर काय करायचंय, तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत। लक्षात घ्या, तांदूळ हे अखंड असावेत, कुठेही तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले नसावेत। या अखंड अक्षता असाव्यात आणि या तांदळावरती आपल्याला हे फळ धोत्र्याचं फळ जे आहे ते ठेवायचं आहे आणि ही प्लेट आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे। त्यानंतर देवघरासमोर बसून आपल्याला काही सेवा करायच्या आहेत। तर पहा, 3 वेळा कालभैरव अष्टकचं पठण करायचं आहे। आपल्याला कालभैरव अष्टकचं पठण करायचं आहे कारण कालभैरव हे महादेवांचंच एक उग्र स्वरूप आहे आणि कालभैरव अष्टकचं जर आपण पठण केलं तर आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, इडापिडा आहे ती दूर होण्यास मदत होत असते। आणि ही सेवा झाल्यानंतर ही जी प्लेट आहे जी आपण ती दिवसभर देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये हे जे धोत्र्याचं फळ आहे ते आपल्याला देवघरातून उचलायचं आहे आणि एक पांढऱ्या रंगाच्या कापडमध्ये हे धोत्र्याचं फळ आपल्याला बांधायचं आहे, म्हणजे त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि त्यानंतर हे फळ आपल्या घरातील सर्व भिंतींना टच करायचं आहे। म्हणजे ह्या फळाचा ह्याची पोटली बांधून ह्या फळाची या पोटलीची आपल्या घरातील सर्व भिंतींना स्पर्श करायचा आहे। त्याचबरोबर आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरून ते पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा आपल्याला 7 वेळा हे फळ उतरवायचं आहे। त्यानंतर आपल्या जवळ असणाऱ्या शिव मंदिरामध्ये आपल्याला हे फळ घेऊन जायचं आहे। हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्येच करायचा आहे कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि या वेळेमध्ये आपण महादेवांची काही सेवा केली तर साक्षात महादेव आपली प्रत्येक मनोकामना हे पूर्ण करत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय संध्याकाळी 4 नंतर करायचा आहे। आपल्याला महादेवांच्या मंदिरात जाताना एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे। त्याचबरोबर जे आपण धोत्र्याचं फळ त्या प्लेटमध्ये ठेवलं होतं त्याच्या खाली जे तांदूळ ठेवले होते तर ते तांदूळ सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत आणि धोत्र्याची फळाची पोटली
आणि तांब्याचा कलश जो पाणी भरलेला आहे तो आणि हे तांदूळ हे तिन्ही वस्तू घेऊन जायच्या आहेत महादेवांच्या मंदिरामध्ये. महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर एक धारेने जल अर्पण करायचे आहे आपल्याला. जल अर्पण करत असताना श्री शिवाय नमोस्तुभ्यम या मंत्राचा जप करत आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण जे तांदूळ आणले होते ते तांदूळ आणि धोत्र्याच्या फळाची पोटली महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला आपल्या मनातील इच्छा 7 वेळा बोलून मग हे तांदूळ आणि ही पोटली अर्पण करायची आहे. मग ती तुमची कोणतीही इच्छा असू द्या, धनप्राप्तीबद्दल किंवा मुलांबद्दल, घराबद्दल, नोकरीबद्दल, आपल्या पतीबद्दल, व्यवसायाबद्दल ज्या पण तुमच्या इच्छा असतील, मनोकामना असतील त्या आपल्याला महादेवांना बोलून दाखवायच्या आहेत. प्रदोष काळामध्ये केलेला हा उपाय आपल्या जीवनामध्ये चमत्कारिक असा बदल घडवून आणतो. तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा सुद्धा साक्षात महादेव पूर्ण करतात. आता महादेवांची पूजा करून बाहेर आल्यानंतर आपण बाहेर येतो तेव्हा तिथे असतात नंदी महाराज. आपण महादेवांची पूजा करतो, सेवा करतो, पण जर आपण नंदी महाराजांची पूजा नाही केली तर ती सेवा आपली अपूर्ण मानली जाते. आणि म्हणूनच आपल्याला नंदी महाराजांना फुले अर्पण करायचे आहेत आणि त्यांच्या डाव्या कानामध्ये आपण जी काही इच्छा महादेवांना सांगितली तीच इच्छा नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये बोलायची आहे. कारण नंदी महाराज जे आहेत ते आपली प्रत्येक इच्छा ही महादेवांपर्यंत पोहोचवत असतात. कारण महादेव हे नेहमी ध्यानस्थ असतात आणि त्यांच्या ध्यान मुद्रेमध्ये सुद्धा नंदी महाराज आपली प्रत्येक इच्छा महादेवांपर्यंत पोहोचवत असतात. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा, प्रत्येक कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करत असतात. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा, तुम्हाला खूप चांगला अनुभव होईल. सोमवती अमावस्या फार दुर्मिळ पद्धतीने येत असते आणि हा सोमवती अमावस्येला हा उपाय केल्यामुळे आपल्या मनातील सर्व मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होत असतात. नक्कीच महादेव आपले पूर्ण करत असतात आपल्या मनातील इच्छा. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.